अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद उमटायला लागले आहेत। कुमार केतकरांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीसांनी ही जहरी टीका केली आहे। आता ज्या पद्धतीने डोकं फिरल्याप्रमाणे आणि ड्रग घेतल्याप्रमाणे नरेंद्र मोदींच्या बाजूनी सगळी हवा चालली आहे, ती ड्रग घेतलेली फ्रेंजी आहे नरेंद्र मोदी नावाची। ते काही राजकीय विचार नाही आहे। नरेंद्र मोदी नावाचा राजकीय विचार असता तर मी समजू शकतो, खुशाल जा तुम्ही, सोनियाच्याच बाजूने सगळ्यांनी आलं पाहिजे असा माझा अजिबात आग्रह नाही। सोनिया काही अमर नाहीये, राहुलही अमर नाही आणि आपणही कोणी अमर नाही आहोत। भारत खूप पुढे आहे, अजून भारताला अजून खूप वर्ष काढायचे आहेत। सोनिया काही कायम उरणार नाही तिथे, किंवा राहुलही उरणार नाहीये, किंवा गांधी घराणं नेहरू घराणंही उरणार नाहीये। तुम्ही जो विचार करता तो ज्या माणसाबद्दल, ज्या माणसाच्याकडे तुम्ही तथाकथित आशास्थान म्हणून पाहता, तो फक्त विद्वेषाचं मूर्तिमंत प्रतीक आहे। आणि अशा विद्वेषाचा मूर्तिमंत प्रतीक असलेल्या माणसाला जर तुम्ही पंतप्रधान करणार असाल तर तुमचं बघा तुम्ही। केतकरांच्या टीकेच्या संदर्भात मी एवढंच म्हणेन की ज्यावेळी एखादा प्राणी हा हिंसक होतो त्यावेळी त्या प्राण्याचा आपण नाश करतो, तो वेडा झालाय। पण एखादा संपादक जर वेड्यासारखा बोलायला लागला तर त्याला इग्नोर केला पाहिजे असं माझं मत आहे, आणि आम्ही त्याला इग्नोर करतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।